मंगलकारी जगत अधिकारी, कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी। माझं नाव अशोक वासुदेव गावडे। आम्ही 71 सालपासून काम चालू केलं, 1971 पासून। माझे वडील करायचे गणपती, त्यांच्यामुळे आम्ही शिकलो सर्व भावंडाचे। आणि तिथून 71 सालपासून चालू केलं गणपती सार्वजनिक। पहिलाच एक मोठा गणपती बनवला आम्ही 6 फुटाचा सार्वजनिक, पहिल्याच वर्षी मुंबईला आल्या आल्या। तिथून आमचं चालूच आहे, आता व्यवसाय चालूच आहे। वडील आमच्या ऑफ झाल्यापासून आम्ही चालू केलं, आम्ही लोकांनी चालू ठेवला सर्व भावंडांनी वगैरे। 71 साली मुंबईला आलो होतो। शाडू माती पहिल्या वर्षी शाडू मातीची, तेव्हा प्लास्टर कमी होता, पूर्वी फार कमी होता, शाडू मातीच्याच मूर्त्या बनायच्या। तसं आपलं काय नाही, परफेक्ट जर आपल्या धंदा आहे म्हणून करतात POP वाले। आम्ही फक्त मातीचेच बनवतो, POP मी रेडीमेड आणतो थोडेसे। पेनवरून येते ते POP, आणि मी हे सर्व मातीचे इथे मूर्त्या बनवले मातीचे। 80% आमच्याकडे माती मूर्ती बनतात पूर्वीपासून। आम्ही एप्रिलपासून चालू करतो, एप्रिलपासून रूममध्ये छोट्या छोट्या मूर्त्या बनवून ठेवतो, तेव्हापासून चालू असते। आपल्याला चांगलं वाटते, जशी मूर्ती घडली पाहिजे तसं आपण काम करतो ना। आम्हाला झोप पण येत नाही, सकाळी उठून आम्ही 6 वाजल्यापासून काम करत बसतो। हे मुलं रात्रीचं काम करतात, मुलंसुद्धा रात्रभर काम करतात। तिथे सकाळी उठून झोपतात जरा आणि कामावर जातात जॉबला सर्व। मी इथे 7 वाजल्यापासून काम चालू असते माझं, रात्री 12 वाजेपर्यंत चालू असते कंटिन्यू। आपण पहिल्या सुरुवातपासून आपलं इच्छाच आहे, मूर्ती घडवायचं कामच आहे, ते आपण घडवतो। शिकून चांगलीच असते ना। आपलं कसं आपल्याला चांगलं वाटणं पाहिजे, तुम्ही सुद्धा चांगलं बोललं पाहिजे आमच्याने, असं आपल्याला इच्छा तीच असते। गिरायकाने पण आपल्या कस्टमरने सगळं चांगलं बोललं पाहिजे, त्याच्यात आपल्याला पण आनंद भेटतो। हेच आपलं हे आहे, हेतू आहे। डोळे बनवल्यानंतर ते व्यवस्थित हे केलं पाहिजे, त्याला सांभाळलं पाहिजे। तसं आपल्याला याने आम्ही दाखवून विकून ठेवतो व्यवस्थित। डोळे बनवले का चप्पल घालून सुद्धा आम्ही कोणाला पण सोडत नाही, आम्ही सोडत पण दुसऱ्याला पण, बाहेरच्या माणसाला नाही सोडत जास्त चप्पल घालून। कसं ते एक सांभाळण्यात हे असते पूर्वीपासून। कसं आपण जेवढं सांभाळू तेवढं आपला व्यवस्थित असतं, धंदा सगळा व्यवस्थित का। लोकांना चांगलंच वाटणं पाहिजे असं आम्ही घडवतो। जी डोळ्याचा आकार कुठला आहे, कलरसुद्धा योग्य वाटणं पाहिजे। आम्हाला योग्य नाही वाटणं तर आम्ही परतसुद्धा करतो, त्या मूर्तीचं काम परतसुद्धा करून देते। समोरचा माणूस खुशच झाला पाहिजे, ही आपली इच्छा आहे पूर्वीपासून। आम्हाला गिरायकांना खुश ठेवायचं असतं, म्हणून आपल्या याने आम्ही चांगलं, जेवढं चांगलं व्यवस्थित घडेल असं आम्ही मूर्ती बनवतो याच्याचं। आणि समोरच्या कस्टमरनी बोललं पाहिजे की हा छान झालं बा, मग आम्हाला पण समाधान वाटतं। हे आपला हेतू आहे। आम्ही शिकवतो, क्लास पण घेतो लहान मुलांचा, 1 दिवस 1-2 दरवर्षी लहान मुलांसाठी आम्ही क्लास ठेवतो। आम्ही मार्गदर्शन करतो त्यांना, छोटे इच्छा असते बऱ्याच जणांची तर करतात। लहान मुलं पण माझ्याकडे खूप मुलं येतात, होतो जरा मार्गदर्शन माती देऊन, किंवा कलर कसं करावं, माती काम कसं करावं, लहान मुलांना पण खूप मार्गदर्शन करतो। एक मुलांना दाखवायचं काहीतरी, आपली इच्छा होती, त्याच्यामुळे 10 माणसं आणखी शिकतात ना, काहीतरी करू शकतात। आता माझ्याकडे येतात हे कलर करणारी पण सगळं आवडीने येतात, त्यांना काय आम्ही पगार देत नाही, हे खुशीने येतात सर्व माणसं। सो खुशीने आपल्याला इच्छा आहे का रंगवायला येणारच वाढवा, परंपरा चालू राहायला पाहिजे, एवढंच, बाकी काय नाही। मंगलकारी जगत अधिकारी, कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी। तू मंगलकारी जगत अधिकारी, कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी।